नमस्कार मित्रांनो, एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत, हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा लोकांची मुलाखत घेतो जे समाजामध्ये राहून समाजाचा आपण देणं लागतो या उद्देशाने जगतात, झटतात आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात. अशीच ज्यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे असे खेड राजगुरू नगरचे सुपुत्र श्री कैलासजी दुधाळे साहेब, ज्यांचं माऊली सेवा प्रतिष्ठान म्हणून ओळखलं जातं. गेल्या 2-2.5 वर्षापासून साहेबांचं काम चालू आहे आणि ह्या कार्याच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी जे काही उपक्रम आहेत गोरगरिबांसाठी, तळागाळासाठी, वाड्या वास्त्यावर जाऊन त्यांचं हे कार्य सुरू आहे. कारण की आपल्या मधुतारा फाउंडेशनमध्ये सुद्धा साहेबांचं त्याच्यामध्ये त्यांना सहभागी करून घेतलेलं आहे. आपण त्या माध्यमातून ते कळून येतं. तर नमस्कार कैलासजी. नमस्ते. तर सर्वप्रथम तुमच्या कार्याला खूप खूप अभिनंदन की तुम्ही खूप छान असं काम करताय. या कामाची प्रेरणा आणि कामाची सुरुवात कशी झाली ते सांगावं. नमस्ते. खरं तर या कामाची सुरुवात माझे वडील बंधू स्वर्गीय तानाजी बाजीराव दुधाळे हे 2014 साली ब्लड कॅन्सरने एक्सपायर झाले आणि आमचं कुटुंब हे अत्यंत साधं कुटुंब, गोरगरीब कुटुंब. आणि आमच्या भावाला, माझ्या भावाला, तिथं फोटो आहे, भावाला वाचवण्यासाठी या राजगुरुनगर शहरामधून जवळपास 8 लाख रुपये गोळा झाले आणि या पैशावरती भावाला आदित्य बिर्ला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि दुर्दैवानं भाऊ काही वाचू शकला नाही. 1 महिनाभर तिथं ट्रीटमेंट आम्हाला राजगुरुनगरवासियांच्या माध्यमातून मिळाली. आणि त्यावेळेला मी भावावरचं प्रेम लोकांनी जे केलं ते मी पाहिलं की म्हटलं चांगलं जर समाजामध्ये वागत गेलं, लोकांसाठी काम केलं तर म्हटलं लोक किती मदतीला धावून येतात हे मी महिनाभर पाहत होतो. आणि भाऊ वाढल्याच्या नंतर मग भावाच्या नावाने कुठंतरी प्रतिष्ठान स्थापन करावं, आपणही सोशल सामाजिक काम करावं असं वाटायचं. भाऊ ग्रामपंचायतमध्ये कामाला होता, रिक्षा ड्रायव्हर होता आणि त्याचे अनेक मोठा मित्रपरिवार होता. ह्या मित्रपरिवारानेच खरं तर मदत केली राजगुरुनगरमधून. मग नंतर प्रतिष्ठान भावाच्या नावाने काढण्यापेक्षा असं कुठेतरी वाटलं की ज्या गावाने आपल्याला मोठी मदत केलेली आहे, गाव आपल्या मदतीला धावून आलेले आहे, तर मग आपण भावाच्या नावाच्या ऐवजी गावाच्या नावाने आपण एक सामाजिक काम उभं करू. म्हणून 2018 साली हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन नावाची सामाजिक संस्था मी राजगुरुनगरमध्ये स्थापन केली. त्यामध्ये अनेक संचालक घेतले. 4 वर्ष त्या ठिकाणी आपण काम केलं. म्हणजे रस्त्यावरचे जे बेवारस मनोरुग्ण असतील त्या मनोरुग्णांना वेगवेगळ्या आश्रमामध्ये दाखल करणं आणि पोलिसांना मदतीला घेऊन ते दाखल करणं, त्याचा जो काही खर्च असेल तो सगळा समाजातून देणगीच्या रूपाने मिळवणं आणि तो हिशोब परत लोकांना दाखवणं आणि हे काम सगळं बँकेमार्फत करणं, पोलीस स्टेशन मार्फत करणं, कायदेशीररित्यानं करणं. आणि मग त्या कामाला यश येत गेलं आणि जवळपास 80 पेक्षा जास्त मनोरुग्ण, निराधार, वयोवृद्ध यांना आपण वेगवेगळ्या आश्रमात दाखल केलेलं आहे. आणि कामाची सुरुवात म्हणसाल तर माझे वडील बंधू स्वर्गीय तानाजी दुधाळे यांच्याच कामाच्या प्रेरणेतून मिळाली. आणि हुतात्मा राजगुरूंच्या या ठिकाणी जन्मस्थळी म्हणजे राजगुरुनगर शहरामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो. या गावाचं नाव मोठं होण्यासाठी सातत्याने या कामातून मी प्रयत्नशील आहे. रस्त्यावरची एक बेवारस मनोरुग्ण महिला 2018 साली आपण राजगुरुनगरच्या एसटीच्या पेट्रोल पंपावरून नगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान नावाची डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचिता धामणे यांची संस्था आहे शिंगवे नाईकला, आणि त्या संस्थेमध्ये आपण त्या मनोरुग्ण महिलेला दाखल केलं आणि तिथून कामाची सुरुवात झाली. खूप छान. तर मित्रांनो, आज भाग्य आहे माझं पण मधुतारा फाउंडेशनचं की हुतात्मा राजगुरू यांचे पदस्पर्श जिथे झालेले आहेत अशी पावनभूमी हे खेड राजगुरुनगर. इथले राजगुरुनगरचे जे सुपुत्र आहेत, माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत आमचे मित्र कैलासजी दुधाळे साहेब. खरंच एवढं मोठं जे कार्य त्यांचं जे आहे तर हे तुमच्यापर्यंत पोचावं, कारण की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच लोकांची मुलाखत घेतो जे आपलं समाजाचं दायित्व निभावतात की आपणही या समाजाचं देणं आहोत. तर मी नक्कीच तुम्हाला विनंती करेन की साहेबांशी नक्कीच तुम्ही जुळून राहा, कारण की साहेबांचं काम जे आहे खरंच खूप मोठं आहे. जर तुम्हाला आर्थिक स्वरूपामध्ये, धान्य स्वरूपामध्ये किंवा कपड्या स्वरूपामध्ये, फर्निचर स्वरूपामध्ये, बघा कसं असतं की समाजाची सेवा करण्यासाठी कुठल्याही गोष्टीची अशी गरज नसते की हेच करावं. तुम्हाला समाजसेवा करताना जे समाजासाठी चांगले कामं, निस्वार्थ तऱ्हेने कामं करणारी जी लोकं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मदतीचा एक हात तुमचा हे जरी दिलं
तरी खूप त्यांच्या म्हणजे कार्याला बळ मिळतं. बरोबर आहे ना सर? बरोबर. कारण की कार्याला जर बळ मिळालं तरच माणूस पुढे कार्य करू शकतो. बरोबर आहे. अन्यथा त्याला कार्य होणार नाहीये. म्हणून मधुतारा फाउंडेशनचं मी प्रमुख महाराष्ट्राचं मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो सर्वांना की नक्कीच कैलास दुधाळे सरांना तुम्ही भेट घ्या त्यांची राजगुरुनगरमध्ये येऊन माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये आणि ह्या त्यांच्या कार्याला हाताला हात द्या. तसं मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर हा द्यावा. माझा नंबर 9226 38 30 30 9226 38 30 30 आणि व्हॉट्सअपचा नंबर वेगळा आहे 9552 11 48 30. मी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनची स्थापना करून सामाजिक कामाची सुरुवात केली. 4 वर्ष काम केल्यानंतर मला असं कुठेतरी वाटलं की निर्णय क्षमता हे स्वातंत्र्य एकट्याजवळ असावं, म्हणजे जेणेकरून कुठले काम करताना काही अडचणी येऊ नये, लवकरात लवकर काम व्हावं. म्हणून मग मी माऊली सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली 2022च्या दरम्यान. आणि गेल्या 2 वर्षामध्ये मग आपण इथून मागच्या सामाजिक कार्याच्या अनुभवावरती माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये काम सुरू केलं. इथे विशेषतः करून आपला जो एक उपक्रम चालू आहे की दर महिन्याला आपण एक टेम्पो भरून कपडे ठाकर वस्ती, कातकरी वस्ती, आदिवासी भागात, खेड तालुक्यातल्या अत्यंत दुर्गम भागात आपण वाटप करत असतो. मग हा कपडे वाटपाचा उपक्रम फक्त दिवाळीमध्ये आम्ही पहिल्यांदा घ्यायचो आणि लोकांकडून जुने कपडे गोळा करायचो. जुने कपड्यामधले पण त्यातले चांगले गोळा करायचो आणि खराब कपडे फेकून द्यायचो. तर ते चांगले कपडे आपण वाटायला ज्यावेळेला जायचो दिवाळीमध्ये, तर त्यावेळेला ते लोक इतक्या आवडीने घ्यायचे का बस रे बस. काही लोक चपला फुटं द्यायचे आणि ते सुद्धा खूप आवडीने घ्यायचे. मग मला असं वाटलं अरे हा उपक्रम फक्त दिवाळीमध्ये करण्याचा नाही तर त्याला वर्षभर आपण चालू ठेवलं पाहिजे, कारण गोरगरिबांची संख्या खूप आहे. म्हणून मी माऊली प्रतिष्ठानतर्फे अनेक म्हणजे सातत्यानं राजगुरुनगर असेल, चाकण असेल, इथून पहिले सुरुवातीला मी स्वतः लोकांच्याकडून जाऊन कपडे गोळा करून आणायचो. पण आता परिस्थिती अशी आहे की मला तेवढा वेळ भेटत नाही. मग लोक स्वतःहून आमच्याकडे कपडे आणून देतात. माऊली सेवा प्रतिष्ठानचं एक ऑफिस तिथं आपण ओपन करून ठेवलेलं आहे. तिथं 24 तास 365 दिवस ते ऑफिस उघडं आहे. कुणी यायचं तिथे कपडे ठेवून द्यायचे. ऑफिसमध्ये कपडे पूर्ण भरल्यानंतर मग आपण ते कपडे सॉर्टिंग वगैरे त्या महिला येतात कामाला ठेवलेले आहेत आणि तो पूर्णपणे सॉर्टिंग झालं, वेगवेगळी विभागणी झाली. म्हणजे शर्ट वेगळे, पॅन्टी वेगळ्या, लहान मुलांची वेगळी, महिलांच्या साड्या वेगळ्या, ड्रेस वेगळे, अशा पद्धतीचं सॉर्टिंग झालं. सगळे कपडे टेम्पोमध्ये भरून आपण त्या पोत्यामध्ये भरून त्या वस्तीवरती जाऊन असे ढीग मांडतो. ढीग मांडल्याच्या नंतर ते लोक येतात, त्यांना आधी कल्पना दिलेली असते आणि ते लोक येऊन ते कपडे घेतात, प्रचंड आनंदी होतात आणि अक्षरशः त्या कपड्याला खूप मागणी आहे. आज आपण जर कपडे खरेदी करायला गेलो तर बघतो किती महाग कपडे आहेत आणि मग त्या लोकांना एवढा कपड्याचा प्रश्न मिटतो. आणि हे करत असताना कुठल्या वस्तीचे लोक हे ठाकर वस्ती, कातकरी वस्ती, आदिवासी कातकरी वस्ती, ठाकर वस्ती इकडे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जास्तीत जास्त आहे. पश्चिम पट्ट्यामध्ये खूप आहे. मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की आपण महाराष्ट्राला कितीही प्रगत राष्ट्र म्हणून, आपण गरीब राज्य म्हणून आपण म्हणत असेल किंवा अनेक लोक म्हणत असेल की आमचा महाराष्ट्र खरंच खूप प्रगतिशील आहे आणि खूप छान आहे, पण एक 50 किलोमीटर शहराची गेलो ना तर माहिती पडतं की खरी परिस्थिती काय आहे. एक कातकरी समाज, आदिवासी समाज, ऊसतोड कामगार, हे कसे जीवन जगतात ना ह्यांना माहिती. कारण की जीवन जगत असताना ह्यांना काही यातना सहन करावं लागतात आणि ह्यांच्यासाठी हे अशी लोक हे समाजाला दिशा देणारे आणि समाजाची राखण करणारे म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो, खरी गरज जी आहे हे महाराष्ट्राला सक्षम बनवण्याची आहे, पण कुठेतरी अभाव दिसतो या सगळ्या गोष्टीचा. म्हणूनच कैलास दुधाळेसारखी लोक आज ह्या सगळ्यांपर्यंत पोचून आज हे काम करतात. सर, अजून काय काय करतात तुम्ही? मी आता याच्याबरोबर लोक कपडे तर देतात, त्याच्याबरोबर लोक काय करतात, कोणाच्या घरामध्ये वाढदिवस असला किंवा कोणाच्या घरामध्ये कोणा पुण्यस्मरण असतं, मग ते त्या वाढदिवसाचं औचित्य साधून किंवा पुण्यस्मरणाचं औचित्य साधून किराणा देतात आणि म्हणतात हा किराणा घ्या आणि एखाद्या गरीबाला द्या. मग आपण ते अत्यंत गरजू लोक शोधतो, त्या लोकांना देतो. आणि असाच एक उपक्रम आता यंदाच्या 2024च्या दिवाळीच्या निमित्तानं घेतला. मित्रांनो, एक आमचे सहकारी आहे, त्या सहकाऱ्यांनी काय केलं, त्यांच्या एक मित्र एक्सपायर झाला होता, मित्र त्याचा जन्मदिन होता म्हणून त्यांनी 2000 रुपये दिले आणि म्हटले एक किराण्याचं किट एखाद्या गरीबाला दे. मग मी इथून टोकेवाडीला एका अपंग व्यक्तीला तो किराणा द्यायला गेलो, तर त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहिला ना, तो असं वाटलं की या दिवाळीमध्ये आपण अशाच लोकांना मदत करून लोकांना किराणा भरून देऊ.
आणि मग मी लोकांना आवाहन केलं राजगुरुनगरवासियांना की या दिवाळीमध्ये आपण फक्त दिवाळीचा मिठाईचा बॉक्स न देता त्याबरोबर आपण किराणा देऊ, 1-1.5 महिन्याचा किराणा भरून देऊ. तर लोकांना तो उपक्रम एवढा आवडला, लोकांनी जवळजवळ 1,00,000-1.5 लाख रुपये माझ्या संस्थेवरती जमा केले. आणि मग आपण त्याचे 1400 रुपयाचा किराणा असे 50 कुटुंबांना वाटप केलं. आणि 1200 रुपयाचा किराण्याचं परत दुसरं किट केलं, ते 10 कुटुंबांना, असे 60 कुटुंबांना आपण किराणा वाटप केला. आणि ते कुटुंब मग जवळपास 2 दिवस आम्हाला ते सगळ्या कुटुंबांना किराणा वाटप करण्यासाठी वेळ गेला. मग त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे की अशा लोकांना दिला की जे वयोवृद्ध होते, ज्यांना कुणी पाहत नव्हतं, जे कष्ट करून खात होते, निराधार असलेले वयोवृद्ध नवरा बायको असतील किंवा वैयक्तिक एकटे बाबा असतील, एकटे आजी असतील, अशांना दिले. ज्यांना 2 हात नाही, ज्यांना 2 पाय नाहीत, ज्यांना 1 हात नाही, 1 पाय नाही, कोणी अंध आहे, कोण मतिमंद आहे, अशी अत्यंत गरजू लोकांना आपण किराणा दिला. आणि ही माहिती घेत असताना, त्यांच्यापर्यंत जात असताना काही लोक अशी आम्हाला भेटली की अक्षरशः म्हणजे मला महिलांच्या कार्याला सॅल्यूट करायला लागेल. काही ठिकाणी त्यांचे नवरा असा पडून आहे पॅरालिसिसनी, आणि त्यांना त्यांचं ते सगळं जागेवरती करतात, दुसऱ्याच्या शेतात राबतात, जुने भांड्याचं काम करतात. आणि त्या नवऱ्याला असेल किंवा त्यांचा मुलगा असेल पॅरालिसिसनी घरामध्ये पेशंट पडून आहेत, आणि भाड्याचं घर, म्हणजे अशी परिस्थिती असताना सुद्धा ते जीवन जगतात. पण हे सगळे प्रसंग म्हणजे प्रेरणादायी आहेत. बुरशीवाडीमध्ये एक आजी भेटल्या आम्हाला, तिकडून आम्ही बुरशीवाडीच्या काही लोकांना किराणा दिला आणि साबुर्डीला चाललो होतो. गाडीमधून जात असताना नितीन सर, एक आजी भली मोठी लाकडाची मोळी आपल्या खांद्यावर ठेवून अशी पाठीवर ठेवून वाकत चाललेली होती. आणि आम्ही गाडी पुढे गेल्यावरती गाडी परत वळवली. त्या आजीला पण म्हणले, आजीला आपण किराणा देऊ, आजी गरजू दिसती. तर त्या आजीच्या घरी गेलो, ते लाकडाची मुळी तिथं ठेवली त्यांच्या घरी जाऊन, आणि किराणा देताना माहिती घेतली. म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या आजीचे पती म्हणजे आजीचा नवरा वारलेला आहे, आजीचा मुलगा वारलेला आहे, आजीची सून वारलेली आहे, आजीचा नातू वारलेला आहे, नातसून वारलेली आहे. फक्त आजी आणि पंतू एवढेच त्या घरामध्ये राहतात. पंतू पण बारीक आहे, आणि ती आजी इतके कष्ट करून त्या पंतूला कसं वाढवत असेल देव जाणे. पण ते कुटुंब आम्ही इथून पुढच्या काळामध्ये दत्तकच घेतलेले, कारण आम्ही सातत्याने तिथं लक्ष ठेवून आम्ही त्यांना ती मदत करणार आहे. खूप प्रसंग असे. तर असे खूप प्रसंग जे आहेत, हे समाजामध्ये काम करणारी जी लोक आहेत, कैलास दुधाळेसारखे असे समाजकार्य करत राहतात. पण ह्या समाजकार्य करत असताना आपल्या शाबासकीची एक थाप पाठीवर जर असेल तर आणखीन उभारी मिळते. आपला एक हात मदतीचा असेल तर आणखीन बळ मिळतं. तर मित्रांनो, आज योगायोगाने माझं येणं झालं इथं. आज आमचे कुंभार साहेब पण आहेत, जे व्हिडिओ घेत आहेत ते आमचे कुंभार साहेब आहेत, जे स्वतः इथं राहत आहेत, मच्छिंद्र कुंभार म्हणून. आज राजगुरुनगरचे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या भगिनींना मी माझ्या रिक्षामध्ये पुण्यावरून इथे घेऊन आलो होतो. नाही योगायोगाने गाठ म्हणजे स्वामी समर्थांनी मला पाठवलं आहे, बस एवढंच. आणि मी तुम्हाला तिथे इथं आल्यानंतर साहेब तुम्हाला फोन केला, बरोबर आहे. काय म्हणतात मधुतारा फाउंडेशनच्या कार्याला? खरं तर या माऊली सेवा प्रतिष्ठानचं उद्घाटन ज्यावेळेला केलं आणि या ऑफिसचं ज्यावेळेला उद्घाटन केलं, तर मी नितीन शिंदे यांना निमंत्रित केलं होतं. अर्थात नितीन शिंदेची आमची ओळख कशी, तर दादासाहेब गायकवाड पुण्यातले एक समाजसेवक आहेत, फार महान समाजसेवक आहेत. आणि त्यांना ॲम्ब्युलन्स दिल्ली येथील डोनेट कार्ड संस्थेने दिली होती. आणि त्या ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन करायला आम्ही राजगुरुनगरमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळेला नितीन शिंदेचं कार्य दादासाहेब गायकवाड यांच्या तोंडातून आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला भेटलं. आणि मग तिथं आमची ओळख झाली. आणि त्यानंतर मी त्यांचं यूट्यूब चॅनल पाहिलं, त्यांचं सगळे व्हिडिओ पाहतो. वेगवेगळ्या संस्थांची माहिती वेगवेगळ्या शहरात समजा गावात जायचं, तिथं जायचं, माहिती घ्यायची आणि प्लस ही माहिती लोकांपर्यंत प्रसारित करायची, हे सुद्धा फार मोठं काम आहे त्यांचं. खूप व्हिडिओ त्यांचे पाहिलेले आहेत. आणि काही जसं उदाहरण देता येईल की स्वामी निवास वृद्धाश्रम आहे गौरी धुमाळ यांचा, तर त्यांच्या जवळजवळ 80 ते 90 हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. मग ती प्रसिद्धी त्यांना मिळालेली आहे आणि ती मिळून देण्याचं काम ते करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते रिक्षा चालक आहेत आणि रिक्षावरती हा सगळा प्रवास करतात. मी अनेक वेळेला त्यांना संगमनेरला जाताना पाहिले, औरंगाबादला जाताना पाहिले की रिक्षावरती एवढा लांब. माझा पण रिक्षाचाच व्यवसाय आहे, पण मी एवढ्या लांब कधी गेलो नाही. आपलं राजगुरुनगर खेडताला बस सोडून जास्त कुठं जायची हिंमत झाली नाही. तर अजून एक मला या निमित्तानं अजून सांगायचं आहे, म्हणजे काही
पेशंटची अशी परिस्थिती असते की आपण खूप लोकांना किराणा वाटप, कपडे वाटप, मनोरुग्ण, रस्त्यावरचे बेवारस अशा लोकांना मदत करतोच, पण त्या पलीकडे जाऊन आतापर्यंत जवळपास 20 अशा लोकांना मदत केली आपण. कुणाला 50,000, कुणाला लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाखापर्यंत मदत अशा केलेल्या आहेत की एखादा पेशंट ॲडमिट आहे आणि त्याची परिस्थिती नाहीये तर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आपण. लिहिल्याच्या नंतर लोकांनी भावनिक होऊन किंवा त्याची परिस्थिती बघून खूप मदत केलेली आहे. असे जवळपास 20 पेक्षा अधिक लोकांना आपण मदत केलेली आहे आतापर्यंत. खूप मोठं काम आहे सरांचं. तर मित्रांनो, मी शेवटी आता एवढंच सांगेल कि हमारे चले जाने के बाद महफिलों में अफसाने बयां हो गए, निगाहें हमको ढूंढेगी न जाने हम कहाँ होंगे. तर कसं आहे की जोपर्यंत माणसं आहेत ना आसपास तोपर्यंत जपा आणि जगवा. ते गेल्यानंतर गावभर जरी जेवण घातलं ना तरी काय उपयोग नाही आहे. म्हणून माणसाशी संवाद साधा, त्यांचा आदर करा, सन्मानाने वागवा, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना एकटं वाटणार नाही. कारण जसं पेराल तसंच उगवणार आहे. तर बस आज इथपर्यंतच. कारण की माऊली प्रतिष्ठानला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आपण लवकरात लवकर जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये लिहा की आम्हाला माऊली प्रतिष्ठानची ही समाजसेवा कशी वाटली. तर मधुदारा प्रत्येकासाठी, प्रत्येकजण मधुदारासाठी. धन्यवाद. थँक्यू.